ह्युमन बॉडी डिझायनिंग केली गेलेली आहे टू डू फिजिकल ॲक्टिव्हिटी थ्रू आउट लाईफ. आपण जर ह्युमन हिस्ट्री बघितली तर आपण प्राणी होतो. आपण जंगलामध्ये राहायचो आणि एव्हरी डे जगण्यासाठी आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागायच्या. मग ते दूर-दूरपर्यंत चालणं असेल, पळणं असेल, शिकार करणं असेल किंवा छोट्यात छोट्या गोष्टी बनवणं असेल. आज माझी आजी 97 इयर्स जगली आणि शेवटच्या दिवसापर्यंत तिचं ते साडी जी होती, ज्याला आम्ही पातळ म्हणायचो, नऊवारी, ती धुवायची. आणि 97 वर्षापर्यंत ती जगू शकली. का माहिती आहे का? कारण आम्ही गावामध्ये राहायचो. अर्नाळा नावाचं आमचं गाव होतं आणि तिकडे ती वाडी होती. ती वाडी साफ करण्यापासून, झाडू मारण्यापासून, शेणाने सारवण्यापासून, विहिरीतनं पाणी काढण्यापासून, ती उखळ होती, जातं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मोबिलिटी, स्टेबिलिटी, स्ट्रेंथ, फिजिकल ॲक्टिव्हिटी हे सगळं देत होतं. आणि त्याच्यामुळे नॅचरली लेव्हलला आज तिला 14 मुलं झाली आणि कुठेही डॉक्टर नव्हता, कुठेही हॉस्पिटल नव्हतं. ती घरच्या घरी जागी झाली आणि हेल्दी झाली सगळी. डिलिव्हरीज हेल्दी झाल्या सगळ्या. हे कारण होतं, कारण ती एक तर चांगली हवा होती, फूड चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी जगण्यासाठी लागत होतं. म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग करूनच आपण जगू शकत होतो.